राजगड सर्वांच्या परिचयाचा, मनाच्या अगदी जवळचा हा किल्ला. तसं ह्या किल्ल्यावर येण्याची माझी ही तिसरी वेळ. गडप्रेमींसाठी ही जणू पंढरीच, आणि का नसावी. इथेच तब्बल 25 वर्ष महाराज वास्तव्यास होते. अवाढव्य, अजस्र, बघणाऱ्याला धडकी भरवणारा हा किल्ला. ह्याचा विस्तार म्हणजे जणू काही 3 वेगवेगळे गड एकत्र सामावले असंच वाटतं. याच्या 3 मजबूत अशा बुलंद माच्या. पद्मावती माची, जिथे पद्मावती देवीचं मंदिर आहे. त्यानंतर संजीवनी माची, ही तर गड स्थापत्यातील एक उत्कृष्ट दागिना. चिलखती तटबंदी आणि दूरवर पसरलेली ही माची उन्हातून फिरताना दमछाक ही नक्कीच करते. आणि राजगड बघायचं म्हटलं तर संजीवनी माची बघितल्याशिवाय राजगड हा अधुराच. सुवेळा माची, पाली दरवाजाने आल्यानंतर डाव्या बाजूला पहिलं पद्मावती माची आहे. तिथून आपण समोर जेव्हा पाहतो तर आपल्याला सुवेळा माची सहज दिसते. हिची बुरुज रचना संजीवनी माचीसारखीच, पण इथे दुहेरी तटबंदी नाही जी तिकडे आहे. अर्थात त्यामागे महाराजांचं बुद्धी कौशल्य नक्कीच. याच सुवेळा माचीकडे तोंड करून उभं राहिलं की उजवीकडे एक छोटा बुरुज दिसतो. तिकडे जाताना मध्येच 2 पाण्याची टाका आहेत. त्यांना लागूनच एक शिवमंदिर आहे. संवर्धन झालं असतं तर गडावरील प्रमुख आकर्षणमधील हे एक नक्कीच असतं. इथे एक शिवपिंडी, नंदी महाराज, समोर एक विष्णुदेवांची मूर्ती दिसते, गणेश देवाची मूर्ती दिसते. आणि याच मंदिरातून मागे पाण्याच्या टाक्यामध्ये जाण्याची सोय आहे. कदाचित त्या काळी याच टाक्यामधील पाणी अभिषेकसाठी वापरत असावेत. दुर्दैवाने हे उत्तम देणं काही कर्मदरिद्री लोकांनी फोडलेलं दिसतं. हे आपलं दुर्दैव. तुम्ही राजगडाला जेव्हा भेट दिलीत तेव्हा या ठिकाणी भेट दिलीत का, हे ठिकाण तुम्हाला पाहायला मिळालं का, कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर राजगडचा बालेकिल्ला. जसा राजाच्या डोक्यावर मुकुट शोभतो तसाच हा बालेकिल्ला राजगडाला लाभलेला अलंकार भासतो. 3 बाजूने 3 भक्कम माच्या आणि मध्ये हा अजिंक्य अभेद्य असा बालेकिल्ला राजगडाला शोभणारच. बालेकिल्ला पाहताना निसर्गाची साथ मिळाली तर स्वर्गवत अनुभव. राजगडला तसे बरेचसे दरवाजे आहेत, चोर दरवाजे आहेत. किल्ला फिरताना तुम्हाला ते पाहायलाही मिळतील. बरेच मंडळी पद्मावती माचीवरील पद्मावती मंदिरात रात्रीचा मुक्कामही करतात. तुम्ही जर रेग्युलर ट्रेकर नसाल किंवा चालण्याची फारशी सवय नसेल तर राजगड फिरताना काळजी नक्कीच घ्या. एका दिवसात राजगड संपूर्ण फिरणे, अनुभवणे म्हणजे तसं आव्हानच, जे अगदी सहजरित्या सगळ्यांनाच जमेल असं नाही. मुख्यतः शहरातील आपल्यासारखं कमी चालण्याची सवय असणाऱ्यांनी काळजी घेणं आवश्यक. सकाळी लवकरात लवकर 7-8 या वेळेमध्ये किल्ला चढायला चालू करणं किंवा त्याही अगोदर जमले तर अतिउत्तमच, जेणेकरून भर उन्हाच्या अगोदर गडावरील प्रमुख ठिकाणे आपल्याला अनुभवता येतील. सोबत मुबलक पाणी, एका माणसाला किमान 2 ते 3 लिटर पाणी सोबत असेल तर अतिउत्तम. आणि आपल्याला लागणारं आवश्यक खाऊ सोबत राहणं गरजेचंच. सवय नसेल तर शेवटी पाय साथ देतीलच याची खात्री नाही. त्यामुळे जमेल तसं त्यांना आराम नक्की द्या. खूप घाईघाई करू नका. उतरत असताना थोडी जास्तीची काळजी घ्या, कारण दिवसभर फिरल्याने पायामध्ये त्राण हरवलेले आपण कधी पाय मुरडेल चटकेल याची खात्री नाही. सोबत काठी असेल तर खूपच मोठा आधार. बाकी तुमचा राजगडचा अनुभव कसा होता नक्की सांगा. तुम्ही राजगडावरती आत्तापर्यंत किती वेळा गेला आहात, किंवा गेला नसाल तर कधी जायचं तुम्ही प्लॅनिंग करताय. मला तरी राजगड जितका वेळा पाहावा तेवढा हवा असंच वाटतो. धन्यवाद.